नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, आज आपण छोट्याशा कापडापासून डिझाईन बघणार आहोत. तर बघा, इथं उंची घेतलेली आहे मी 15 आणि म्हणजे तयार आपली 14 होणार आहे. तर बघा, इथं घडी घेतलेली आहे. तर 10.5 वरती फिटिंग आहे आणि 1.5 इंच मार्जिंगसाठी घ्यायचं आहे. तर बघा, इथे शोल्डर घेतलेला आहे 5.5 आणि मोंडा पण घ्यायचा आपल्याला 5.5चा. तर बघा, व्यवस्थित अशी खडूनी मार्किंग करून घेतलेली आहे आणि इथं घ्यायचं आहे 1.5 इंच आणि गोल राऊंड देऊन कट करून घेतलेला आहे. तर बघा, इथं गळ्याची रुंदी घेतलेली आहे मी 1.5 इंच किंवा 1.25 इंच पण तुम्ही घेऊ शकता, कारण कस्टमरला शोल्डर पट्टी जास्त पाहिजे. तर बघा, या पद्धतीने आपल्याला गळ्याची उंची टाकून घ्यायची आहे. तर बघा, इथं गळ्याची उंची मी 10.5 टाकून घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. इथं घेतलेलं आहे 2.5 आणि आता आपला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, इथं मला चौकोनीच गळा घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळ्याला आकार देऊन घेऊ शकता. तर बघा, आहे तसंच आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर बघा, कस्टमरला चौकोनीच गळा पाहिजे होता, म्हणून मी हा चौकोनीच असा या पद्धतीने कट केलेला आहे. तर बघा, व्यवस्थित असं कट करून झाल्याच्या नंतर तर बघा, अस्तर हे कस्टमरनेच दिलेलं आहे. तर बघा, आता हे ब्लाऊज पीसाचं जे कापड आहे ते सोयीचं ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती हे आपण जे अस्तरचं कट केलेलं आहे ते ठेवून घ्यायचं आणि पिना पॅक करून घ्यायच्या, कारण सिल्की कापड असतं ते इकडं तिकडं सरकतं. तर बघा, या पद्धतीने पिना लावून झाल्याच्या नंतर आपल्याला अशी गळ्याला अशी व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, जिथं कोपरा आला तिथं अशी सोय आपल्याला खाली ठेवून घ्यायची आहे आणि मग आपल्याला टिप मारायची आहे, म्हणजे कोपरा एकदम सुंदर असा आपला तयार होतो. तर बघा, ह्याच पद्धतीने तसाच दुसऱ्या कोपऱ्याला पण सेम तसंच करायचं आणि टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, पूर्ण गळ्याला अशी टिप मारून झाल्याच्या नंतर धागे वगैरे कट करायचे आहे. हाताने व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायचे, कारण धागा वगैरे असा वडल्यावाने होतो म्हणून. तर बघा, त्याच्यानंतर कमरेला आपल्याला अर्धा इंच अशी सरळ अशी टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, मी कालच एक चौकोनी गळ्याची डिझाईन टाकलेली आहे, लेस ब्लाऊज डिझाईन, अगदी सोप्या पद्धतीमध्ये. ती पण तुम्ही नक्की बघा. तर बघा, त्याच्यानंतर धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आणि अस्तर लेवल आपल्याला असं गळ्याची कापड कट करून घ्यायचं आहे पूर्ण. तर बघा, व्यवस्थित कट करून झाल्याच्या नंतर आपल्याला असे छोटे छोटे कट मारून घ्यायचे, म्हणजे पलटायला एकदम सोपं जातं. तर बघा, जिथून ओपन जागा आहे तिथं आपल्याला असं सरळ कापड करून घ्यायचं आहे. हाताने व्यवस्थित फिनिशिंग द्यायची आहे आणि अस्तर व्यवस्थित आणि कापड पण ब्लाऊज पीसाचं व्यवस्थित असं या पद्धतीनं करायचं आहे आणि काठोकाठ आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित. तर बघा, पूर्ण गळ्यावरती सेम आपल्याला तसंच करीत जायचं आहे आणि दामादामाने टिप मारीत चालायचं आहे. तर बघा, तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा तुम्ही व्हिडिओ टाकीन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती अपलोड होईल. तर बघा, याच्यावर खूप सुंदर अशा कटिंग टाकलेल्या आहे, बोट नेकची, 4 टकची पण आणि 1 टकची पण, कटोरीची पण, ती पण तुम्ही नक्की बघा. आणि खूप सुंदर अशा डिझाईन टाकलेल्या आहे, बाई डिझाईन पण आणि ब्लाऊज डिझाईन पण आणि लेस डिझाईन पण. तर नक्की बघा, अगदी सोप्या पद्धतीत सांगत असते मी. तर बघा, पूर्ण गळ्याला टिप मारून झाल्याच्या नंतर आता आपल्याला कमरेला पण परत एक अशी टिप मारून घ्यायची आहे काठोकाठ आणि व्यवस्थित हाताने फिनिशिंग द्यायची आहे. उलटं कापड करून घ्यायचं आहे आणि अस्तर लेवल आपल्याला व्यवस्थित अशी टिप मारीत चालायचं आहे. कपडा वगैरे असा गोळा नाही झाला पाहिजे. व्यवस्थित हाताने फिनिशिंग देत चालायचं आहे आणि टिप मारीत चालायचं आहे. तर बघा, अशी व्यवस्थित इकडून टिप मारून झाल्याच्या नंतर इकडच्या साईडने पण सेम आपल्याला तशीच टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने आणि परत आपल्याला कमरेला पण एक टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे आपलं सुंदर असं फिनिशिंगमध्ये ब्लाऊज तयार होतं. या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवलं तर एकदम सुंदर अशी फिनिशिंग येते. तर बघा, मी समोरचा कटोरीचा भाग कसा शिवायचा तो पण मी टाकलेला आहे, की समोरचा कटोरीचा भाग कसा शिवायचा आहे आणि क्रॉसपट्टी हुक लूकपट्टी ही कशी जोडायची ती पण मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि फिटिंग वगैरे कशी करायची ब्लाऊजची हे पण मी शेअर केलेलं आहे, ते पण तुम्ही नक्की या चॅनलवरतीच बघा की कशी फिटिंग वगैरे करायची. तर बघा, अस्तर लेवल पूर्ण ब्लाऊज पीसाचं कापड कट करून घेतलेलं आहे. व्यवस्थित हाताने फिनिशिंग देऊन घ्यायची या पद्धतीने. तर बघा, त्याच्यानंतर मी असं छोटंसं कापड साडीमधलं कट करून घेतलं होतं आणि त्याच्यामधले असे आपल्याला छोटे छोटे असे चौकोन कट करून घ्यायचे आहे या पद्धतीने. तर बघा, अगदी एकदम सोपी पद्धत आहे, म्हणजे एकदम सुंदर अशी डिझाईन तयार होणार आहे आपल्याला छोट्याशा कापडापासून. तुम्ही नक्की ट्राय करा. तर बघा, त्याच्यानंतर ही अशी आपल्याला घडी अशी मारून घ्यायची आहे आणि आपल्याला अशी टिप मारून घ्यायची या पद्धतीने. व्हिडिओमध्ये दाखवल्या त्याप्रमाणे आपल्याला अशी कोणाची डिझाईन बनवून घ्यायची आहे. तर बघा, पूर्ण याच्यावरती आपण असेच कट करून घेऊया आणि याच पद्धतीने आपल्याला सगळे असे टिपा मारून घ्यायच्या या पद्धतीने. तर बघा, व्यवस्थित मी अशा पूर्ण तयार करून घेतलेल्या आहे या पद्धतीने. जेवढं लागेल तेवढं आपल्याला अशा तयार करून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला हे असे कट करून घ्यायचे आहे या पद्धतीने. तर बघा, व्यवस्थित आता हे पूर्ण असे कट करून घेऊया आणि त्याच्यानंतर आता आपल्याला हे खालचं थोडं थोडं असं कापड कट करून घ्यायचं या पद्धतीने. तर बघा, पूर्ण असेच व्यवस्थित आता हे सगळे कापड असं व्यवस्थित खालच्या बाजूचं कट करून घ्यायचं आहे. तर बघा, पूर्ण असे तयार करून घेतलेले आहे मी. त्याच्यानंतर
आता आपल्याला खडूने अशी मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने आणि इकडच्या साईडनी पण उमटून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित इकडच्या साईडनी पण उमटून घेऊया. तर बघा व्यवस्थित अशी उमटून घेतलेली आहे. परत आपल्याला ही डार्क अशी करून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित अशी डार्क करून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला हे असे इथं असे जोडीत चालायचे आहे. जी आपण त्रिकोण बनवून घेतलेली आहे या पद्धतीने आपल्याला असे जोडीत चालायचे आहे एक आड एक. तर बघा असे व्यवस्थित असे आपण हे पूर्ण जोडून घेऊया. तर बघा तुम्हाला जशी जी डिझाईन तुम्हाला आवडेल तशी तुम्ही डिझाईन बनवू शकता. तर बघा या पद्धतीने आता आपण व्यवस्थित असे हे पूर्ण अशी एका साईडचे जोडून घेऊया. तर बघा मी समोरून पण अशीच ह्या अशा छोट्याशा काठापासून अशी डिझाईन बनवली आहे. आता नवीन ट्रेंडमध्ये चालू आहे ती डिझाईन. पाठीमागच्या भागाला पण ती डिझाईन म्हणजे अशी काठाची छोट्या काठाची डिझाईन टाकलेली आहे. समोरून पण प्रिन्स कटमध्ये कटोरीच्यामध्ये 4 टक्समध्ये पण मी ती डिझाईन अपलोड केलेली आहे. ती पण तुम्ही नक्की बघा, कारण ती कटोरीच्या पण याला जोडता येते आणि प्रिन्स कटच्या याला पण आणि 4 टक्सच्या पण याला अशी डिझाईन मी अपलोड केलेली आहे. ती पण तुम्ही नक्की बघा आणि बोटनेक पण कटिंग आणि डिझाईन पण टाकलेली आहे एकदम सुंदर अशी. ती पण तुम्ही नक्की बघा. तर बघा व्यवस्थित असे पूर्ण जोडून झाल्याच्या नंतर व्यवस्थित असा धागा कट करून घ्यायचा आणि इकडच्या साईडचे पण सेम आपल्याला असेच जोडून घ्यायचे आहे. तर बघा इकडच्या साईडचे पण मी जोडून घेतलेले आहे. उलटं करून आता आपल्याला जे छोटे छोटे कापड आहे उरलेले ते आपल्याला व्यवस्थित असे कट करून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित असे दोन्ही साईडचे पण आपल्याला असेच कट करून घ्यायचे आहे. तर आपल्याला हे दम्माने कट करायचे आहे, कारण आपल्याला ब्लाऊज पीसाचं कापड कट नाही झालं पाहिजे. तर बघा व्यवस्थित दोन्ही साईडचे मी कट करून घेतलेले आहे. तर बघा त्याच्यानंतर आता इकडचे जे खालचे आहे ते दोन्ही पण इकडच्या साईडचे 2 आणि इकडच्या साईडचे 2 ते पण आपल्याला व्यवस्थित असे काठ कट करून घ्यायचे आहे. तर बघा व्यवस्थित असे कट करून घेतलेले आहे. इकडच्या साईडची पण सेम आपल्याला तसेच कट करून घ्यायचे आहे. तर दमाने आपल्याला कट करून घ्यायचे आहे. तर बघा व्यवस्थित असे कट करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती लेस लावून घ्यायची आहे. तर बघा तुम्ही लेस तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला तशी आवडेल तशी तुम्ही लेस लावून घेऊ शकता. तर बघा अशी आपल्याला ही लेस लावीत चालायचं आहे. खालून जे आपण उलट केलेलं आहे तिथून आपल्याला ही लेस अशी घडी मारून घ्यायची आहे कडाला आल्यावरती आणि पॅक करून घ्यायची आहे, म्हणजे ही ओपन राहणार नाही. तर बघा अशी थोडीशी जास्तीची ठेवायची आहे. या पद्धतीने उरलेली कट करून टाकायची आणि अशी थोडीशी ठेवायची आणि इथं मध्ये घालून घ्यायची आहे आणि आपल्याला पक्की अशी टिप मारून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित आपली फिनिशिंगमध्ये लेस लावल्या जाईल. तर बघा डबल टिप मारून घ्यायची, कारण ही लेस थोडी जाड आहे त्याच्यामुळे याच्यावरती डबल टिप मारून घेतलेली आहे. तर बघा डबल टिप मारून घेतल्याच्यानंतर धागे वगैरे कट करायचे आणि इकडच्या साईडची पण सेम आपल्याला अशीच लेस लावून घ्यायची आहे. तर बघा दोन्ही साईडची पण लेस लावून झालेली आहे. आता मी सुई धागा घेतलेला आहे आणि इथं छोटे छोटे मणी घेतलेले आहे ते आपल्याला अशी इथं लावून घ्यायचे आहे या पद्धतीने. तर बघा इथं असे मी डबल धागा घेतलेला आहे, म्हणजे 4 पदरी मी धागा घेतलेला आहे आणि असा आपल्याला हे पक्के करून घ्यायचे आहे. म्हणजे आपल्यावाले हे बारीक धागा घेतला तर हे तुटू शकतं, त्याच्यामुळे मी हे 4 पदरी धागा घेतलेला आहे आणि पॅक करून घेत आहे. आपल्याला धागा वगैरे कट करायचा नाही अजिबात, म्हणजे आपल्याला इथून तिथून सारखा दोरा घ्यायचा आहे. कमी पडला तर आपल्याला जॉईंट देऊन परत हा धागा घ्यायचा आहे, पण आपल्याला हा धागा कट करून घ्यायचा नाही, कारण हा धागा कट करून घेतला तर परत हा निघू शकतो, मणी पण निघू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला हा धागा कट करायचा नाही. पूर्ण याच्यावरती आपण अशीच मणी लावून घेऊया. तर बघा दोन्ही साईडने मी मणी लावून घेतलेले आहे. बघू शकता मी हा धागा वगैरे कट केलेला नाही आहे. तर आता आपल्याला पाठीमागची टक्स मारून घ्यायची आहे. तर बघा उंचीला 4.5 इंच आणि मध्येतून 4-4.5 इंच घ्यायची आहे आणि असा तिरका टक्स मारून घ्यायचा आहे. धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे. तर बघा दोन्ही साईडने सेम तसेच आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहे. तर बघा दोन्ही साईडने टक्स मारून झालेले आहे. हाताने व्यवस्थित अशी फिनिशिंग देऊन घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित आपला सुंदर असं ब्लाऊज तयार झालेला आहे. हे लटकन तयार करून घेतलेलं आहे. हे 2.5 इंचावरती पॅक करून घ्यायचे आहे. तर बघा आता आपण पूर्ण ब्लाऊज रेडी करून घेऊया. तर बघा हे कटोरीचं ब्लाऊज आहे. इथं मी शिवचं बटन लावून घेतलेलं आहे. तर बघा सुंदर असं आपलं कटोरीचं ब्लाऊज एकदम सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे छोट्याशा काठापासून. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.